कुठल्याही अतिसंकटाचं अंतिम सत्य टोकाचं पाऊल म्हणजे आत्महत्या नसते. आली का? उतरा, इथं आहे वाटतं घर. या पुरी कुठे आहे? या चला अरे असं काय दे. म्हणते? अरे असं दे राम. खूप आनंद झाला मला तुम्हाला बघून. नक्कीच बसा. नक्कीच. बस आता. तर मंडळी, मी सध्या आहे सोलापूर, आणि सोलापूर या ठिकाणी असताना ह्या दादांनी मला स्टेशनवरून गेले 2-3 दिवस फोन करायचे, सई सर सोलापूरमध्ये आलात तर खरंच आमच्या एकदा घरी भेट द्या, कारण आज जी पण सुखी संसाराची जी घडी आहे ती केवळ फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आमच्या या जोडप्याच्या या नवदाम्पत्याची घडी बसलेली आहे. या की बाळा. तर मी काही सांगणार नाही, तुम्ही जर बघितला आनंद एक मुलीच्या चेहऱ्यावरचा, आणि खऱ्या अर्थानं अजून काय हो ह्याच्यापेक्षा आपल्याला काय हवं असतं. हा, एका बापाला, आज मलाही मुली आहेत, आज मलाही लेकमध्ये 2 आहेत दादा, आणि मंडळी मगाशी त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. मी काही न सांगता मी त्यांच्या तोंडूनच सगळा तुम्हाला अनुभव ऐकवणार आहे. परंतु माझी एक रील मी होती केलेली की मुलगी ही भलेही बापाचा जीव असला तरी एक ना एक दिवस त्या मुलीला आपल्या नवऱ्याच्या घरी जावंच लागतं, आणि त्याचं प्रत्यय म्हणजे हे जोडपं, आणि ह्यांच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून वादविवाद होते. बाकीचे सगळे दादा सांगतील. 2 मिनिटं फॅन बंद करता का? कुठे फॅनचं? हां, ताई आणि दादा हे तुम्ही दोघांनी तुमचा अनुभव शेअर करायचा. 1 मिनिट, मी तुम्हाला माईक देतो. मंडळी बघा, आज आपल्या कामातून, आपल्या सोशल मीडियाच्या त्याच्यातून ती कुठं बंद करायचं, हा, आपण हेच कमवले. हा दादा काय सांगाल? माझं 3 महिन्यापासून संसार तुटला होता. बायकोला मी माझ्या घरच्या शिंदा दाखवलं की साहेब थोर साहेबांची त्यांची लेख बघ नांदत नाही, तर त्यांनी लेकीला सांगितलं तुला नवऱ्याची साथ कोण देणार नाही, तुझं शेवटच आहे, बाहेरची दुनिया मजा करायला आहे, तुला नवऱ्याशिवाय शेवट नाही, नवऱ्यापाशी नांद. ह्यांच्या ह्या रील दाखवल्यामुळे माझ्या बायको माझ्यापाशी नांदायला आलेले आहे. आज त्यांचं ऊर सुद्धा बोलताना सुद्धा तुम्ही लक्षात येत असेल मंडळी. माझा एक व्हिडिओ होता की लेकमाती मंडळी, आणि हा व्हिडिओ जर का मुली पाहत असतील, सर्व मुलींना नम्रतेची विनंती आहे. या जगामध्ये हे स्वार्थी जग आहे. या जगामध्ये फक्त आणि फक्त तुमचा वापरच होणार आहे. कुणाच्या सांगण्यावरून, कुणाच्या वाकड कथेवरून सुखी संसाराला आळा घालू नका. तुम्ही जशा आहेत त्याच परिस्थितीमध्ये नवऱ्याची साथ द्या आणि सुखाचा संसार करा. हे जग फक्त तुम्हाला दिशा दाखवाय, आम्हीच दाखवाय, परंतु जी आयुष्याचा विडा उचलून साक्षी देवाच्या, ब्राह्मणांच्या आणि पाहुण्यांच्या साक्षीने तुमचा विवाह सोहळा झालेला आहे, त्यात फक्त आणि फक्त आयुष्याचा जोडीदार आणि आयुष्याचा सांभाळण्याचा विडा फक्त हा आपला नवराच उचलू शकतो. बाकी सगळं स्वार्थाने गुरु फुटलेलं जग आहे. कुणाच्या अजिबात आमिषांना बळी पडू नका. माझे अनेक व्हिडिओ मोटिवेशन, समाज सुधारक असतात, आणि त्यातून एक व्हिडिओ अत्यंत महत्वाचा या दादांनी उचलला. यांच्या घरामध्ये नवदाम्पत्यामध्ये नवीन लग्न झाल्यानंतर बऱ्याच दिवस वादविवाद होते. वादविवाद या गोष्टीवरून होते की या ताई ही माझी मुलगी आजपासून बाळा तुला मी मानली, आणि तुम्ही माझे जावई बापू. या ताई स्पष्ट मतामध्ये सांगत असत की मला नांदायचंच नाही, मला काही केलं तरी मला बिलकुल नांदायचं नाही, मला तुमची गरज नाही, मला नांदायलाच नको. परंतु दादांनी धीर सोडला नाही. यांच्या मनामध्ये अनेक विकल्प निर्माण होत होते. असं वाटायचं की आत्महत्या करावी की फाशी घ्यावी, परंतु कुठल्याही अतिसंकटाचं अंतिम सत्य टोकाचं पाऊल म्हणजे आत्महत्या नसते. दम ही मोठी गोष्ट आहे, दम ही बडी चीज होती. दम काढला, तो व्हिडिओ ताईंना पाठवला, ताईंनी तो व्हिडिओ बघितला, सगळ्या परिस्थितीची बारीक चाहूल त्यांनी पराकाष्ठा आणि सखोल चौकशी करून स्वतःच्या मनाला विचारला, मी जे करते ते चुकीचं आहे, मी हे नाही केलं पाहिजे. माझ्या आईचं ऐकून जर मी माझ्या सुखी संसाराचा वाटोळा करत असेल तर मी खूप मोठा पायावरती स्वतःच्याच दगड टाकून घेते. हा
हे दादा माझे व्हिडिओ त्यांना पाठवून त्यांच्या थोडीशी चूक लक्षात आली आणि ते आता किती किती दिवस झाला बाळातून आणते महिना झाला. ह्या बात आहे. आता काय अडचण नाही. आमचे जाऊ बापू काय बाजूला त्रास सासूचा काय त्रास नाही काय नाही आई आहे त्या एक प्रकारच्या माझ्या. बघितलं का? मंडळी ह्याच्यापेक्षा काय कमवायचं आणि आपण काय कमवलं हा असाच जीव एक पण सून नाही माझी मुलीप्रमाणेच आहे मला. माझा डोळा अक्षरशः या प्रसंगातून पाणवतात. मंडळी ह्या उभ्या जगामध्ये खून खुनाचं जर त्या सुखी संसारामध्ये बायकोनं नवऱ्याला नवऱ्याने बायकोला जर साथ दिली तर का नाही या महालाचा ताजमहल झाल्याशिवाय राहणार नाही. खूप छान मला आनंद वाटला बाळा. अशी साथ धगधग त्या उन्हामध्ये जशी साथ एक चिमणी एका चुलवनाची दिली तसेच तू या नवऱ्याची दे. देणार बाप स्वरूपातून शब्द आहे तुला बाप. देणार देणार 100%. तुमचे एवढे छान विचार आहेत की बस मन फुलून येते संसार कर. याच्यापेक्षा काय हवंय मंडळी हे स्वीकारणं आणि ही बोलण्याची सुद्धा धमक लागते. काय बोललं बाळ बघितलं का खूप छान आणि फुलून येतं मग बस बाळा. ह्याच्यापेक्षा काय आम्ही भलेही सोशल मीडिया कुणी पैसा कमवला असेल कुणी बंगले बांधले असेल कुणी काही केलं असेल पण मी जे कमवलंय मी फक्त आणि फक्त तुमच्यासारखी प्रेमळ माणसं कमवली आणि मला बाकी कशाचीच अपेक्षा नाही. परमेश्वराने मला भरपूर सारा आहे भयंकर आहे आणि तुमच्या सारख्यांचं प्रेम जोपर्यंत माझ्या पाठीचे आहे उरामध्ये आहे तोपर्यंत मी डगमगत नाही. मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण बघितला आणि ह्या नवदंपत्यास माझ्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. सुखाचा संसार करा आणि मी पुढच्या वेळेस आलो तर मला नातू पाहिजे बरं का. दोन आहेत स्वप्ना शो. मला माहिती नव्हतं 2 नातू दोन आहेत. असू द्या बघा. बघा द्या त्यांना, द्या. ते माझं बारकं असं द्यायला द्या त्यांना, द्या त्यांना. स्वप्नील इकडे बाळा. इकडे बाळा. काय राव काय रडू नाही. किती गोड गोंडच मुलं आहे हा. अहो आता आपल्याला बरं वाटतंय पण भविष्यामध्ये येऊन एवढ्या अडचणी निर्माण होतात. यांची शाळा असेल यांचं भविष्यातला संपूर्ण काळ असेल कोणाच्या तोंडाकडे बघून काढणार हे जेव्हा समाजात विचारतील आई माझा बाप कुठे आहे काय सांगतील ही म्हणजे सांगा बरं मुलं कुठल्या तोंडाने आई सांगल की बाबा बाळानो मी तुमच्या बापाला मी तुमच्या माझ्या मालकाला मी असाच वाऱ्यावर सोडून दिलं. काय त्या म्हणा काय त्या निष्पाप मुलांच्या जीवाला माहिती हो. हा आज हे वय आहे भविष्यात हे कोवळं वय पुन्हा एकदा मोठ्या मनामध्ये रूपांतर होणार आहे. त्यावेळेस त्यांच्या मनाला बाप ही आभाती बाप ही शब्दपूर्ती कुठून निर्माण होणार. खूप छान केलं जो निर्णय घेतला ना बाळा खूप छान घेतला. वरचा इतकं भयंकर ऊन आहे मंडळी त्या उन्हात खास मी या दादांसाठी ताईसाठी आलोय. मला बरं वाटलं ताई ही 2 मुलं राम लक्ष्मण म्हणून सांभाळ बाळा आणि आयुष्यात तुझं इतकं कल्याण होणार आहे खरंच खूप कल्याण होणार. रुमाल द्या आपला. धन्यवाद धन्यवाद. तीन रुमाल द्या. बसा या गुले साहेब या आलो बसा. गुले साहेब या घरी आहे. गुले साहेब या गुले साहेब जागा सुना गुले साहेब जागा. हो या की इकडे या 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 इकडे या